विरोधात आपण पाहतोय की सत्ताधारी आमदार सगळे एकवटलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करतायत। आणि आपण पाहतोय की भरत गोगावले आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये काही बोलणं सुद्धा सुरू आहे। काल आपण पाहिलं की ठाकरे गटाकडून पेढे वाटप करण्यात आलं होतं आणि याच पेढे वाटपाच्या मुद्द्याला घेऊन कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय। तर आपण पाहतोय विधान भवनाच्या पायरीवरती सत्ताधाऱ्यांचं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुरू आहे आणि त्याच ठिकाणी विरोधक सुद्धा आलेले आहेत। आपण पाहतोय विजय वडेट्टीवार यांनी आता सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे विधान भवनाच्या पायरीवरती सत्ताधारी आमदार आणि विरोधी पक्षातले आमदार एकत्र आल्याचं आपण पाहतोय। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, आपण पाहतोय विधान भवनाच्या पायरीवरती अगदी थोड्या वेळापूर्वी सत्ताधारी पक्षातले सर्व आमदार बॅनरबाजी करत होते, मोदींचा त्यामध्ये फोटो होता। आता मात्र त्या ठिकाणी विरोधकांनी मात्र जागा घेतलेली। यामध्ये काही काळ सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या समोर सुद्धा आले होते। नेमकं काय घडतंय? झाले होते त्यानुसार हे आंदोलन केलं जात होतं। मात्र आता विरोधक आहेत ते देखील आलेले आहेत आंदोलनाला। जितेंद्र आव्हाड यांनी आहे ते भरत गोगावले जे आंदोलनामध्ये सहभागी होते, जे पेढ्याचे बॅनर घेऊन होते, मात्र आता त्यांनी गाजर आहे ते त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी आणि विरोधक आहे ते दोन्ही एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळतात। आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या विषयी आहे ते आंदोलन पाहायला मिळतात। शेतकरी झाला कर्जबाजारी, सरकार झालं तुपाशी, अशा पद्धतीचे हे पोस्टर आहेत। त्यानंतर अभुदयनगरचा पुनर्वसनाचा प्रकल्प असेल, या सगळ्या संदर्भात आहे हे सगळे विरोधी पक्षातील नेते आहेत त्या आंदोलनात पाहायला मिळतात। कारण की ज्या पद्धतीने आहे ते शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते, अधोगतीकडे सरकार चाललेलं आहे, अशा पद्धतीने हे पोस्टर घेऊन आहे ते पाहायला मिळतात। आणि ज्या पद्धतीने हे सगळे जे आहेत ते सत्ताधारी आणि विरोधक आहेत ते दोन्ही एकमेकांच्या समोर देखील आलेले पाहायला मिळत होते। अगदीच आपण सध्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना ही दोन दृश्य पाहूयात, दाखवूयात। या दोन दृश्यांच्या माध्यमातून एकीकडे राज्यात विविध ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी यांनी आंदोलन छेडलेले, कुठे रास्ता रोको चाललाय, तर इकडे आपण विधान भवनाच्या पायरीवरती पाहतोय आता विरोधक सगळे एकत्र आलेत आणि आपली एकजूट दाखवत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतायत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन पुन्हा एकदा घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमा पार अशा पद्धतीचं सुद्धा यावेळी पत्रक घेतलेलं आहे। सत्ताधारी आमदारांनी जेव्हा बॅनर घेत घोषणाबाजी केली त्यावेळी काल ते ठाकरे गटाकडून पेढे वाटप करण्यात आलं होतं, त्याला कुठेतरी टोला लगावण्याचा प्रयत्न केला होता। आता मात्र आज विरोधी पक्षातील या सर्व आमदारांनी गाजर आणलेला आहे। सरकारच्या घोषणा म्हणजे केवळ गाजर असतं अशा पद्धतीचाच त्यांना संदेश या माध्यमातून द्यायचा आहे। दोन दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, एकीकडे सत्ताधाऱ्यांचं आंदोलन विरोधकांनीच हायजॅक केलंय।